तुम्ही प्लॉट घेताय पण स्वतःला एक प्रश्न विचारलात का की तुम्ही इन्व्हेस्टर आहात की मग एंड युजर? कारण हाच फरक ठरवतो की तुम्हाला प्रॉफिट मिळणार की मग तुम्ही आयुष्यभर हफ्ते भरत बसणार. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इन्व्हेस्टर आणि एंड युजर या दोघांमध्ये नेमका फरक काय. सगळ्यात आधी बघूयात हे एंड युजर म्हणजे नेमकं कोण. आता एंड युजर म्हणजे तो जो स्वतःसाठी प्रॉपर्टी घेतो, जसं की घर बांधण्यासाठी आणि राहण्यासाठी. मग त्याच्यासाठी महत्त्वाचं काय असतं तर लोकेशन कम्फर्टेबल असावी, स्कूल, मार्केट, हॉस्पिटल या सगळ्या गोष्टी जवळ असाव्या, रोड ॲक्सेस चांगला असावा आणि इमिजिएट डेव्हलपमेंट असावं. तो फ्युचर ग्रोथ पेक्षा करंट कन्व्हिनियन्सवर जास्त भर देतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एंड युजर हा इमोशनने विचार करतो. आता बघूयात इन्व्हेस्टर म्हणजे कोण. आता हा जो इन्व्हेस्टर असतो तो प्रॉपर्टी राहण्यासाठी घेत नाही, तर तो प्रॉपर्टी घेतो प्रॉफिटसाठी. मग त्याच्यासाठी महत्त्वाचं काय असतं तर फ्युचर इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅन्स, अपकमिंग हायवे आणि मेट्रोज, सिटी एक्सपान्शन डायरेक्शन्स, लो एंट्री प्राइस आणि हाय पोटेन्शियल ग्रोथ. इन्व्हेस्टर आजच्या डेटला अनकम्फर्टेबल लोकेशनला प्रॉपर्टी घेतो कारण तो उद्याचा प्रॉफिट बघतो. तो इमोशनने नाही तर डाटा आणि टायमिंग या दोन गोष्टींवर डिसिजन घेतो. आता सगळ्यात मोठी चूक काय होते माहितीये का? लोक म्हणतात मी प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटसाठी घेतोय, पण ज्यावेळी ते एखादा प्लॉट किंवा एखादी प्रॉपर्टी बघायला जातात तेव्हा त्यांचे प्रश्न काय असतात? मार्केट जवळ आहे का? स्कूल जवळ आहे का? म्हणजे प्रॉपर्टी घेतायत इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी, पण प्रश्न विचारतायत एंड युजर प्रमाणे. म्हणजेच काय तर डिसिजन एंड युजर सारखा पण एक्सपेक्टेशन्स इन्व्हेस्टर सारखी. आणि या सगळ्या गोष्टींमुळेच त्यांना प्रॉफिट कमी होतो. म्हणूनच जर तुम्ही एंड युजर असाल तर कम्फर्ट बघा आणि जर तुम्ही इन्व्हेस्टर असाल तर ग्रोथ बघा. पण जर तुम्ही ह्या दोन्हीही गोष्टी एकत्र करायचा प्रयत्न केला तर ना तुम्हाला कम्फर्ट मिळेल आणि नाही प्रॉफिट. कारण रिअल इस्टेटमध्ये क्लिअरिटी हीच सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजी असते. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओ सोबत.